हार और जीत आपकी सोच पर निर्भर करती है। मान लो तो हार होगी और ठान लो तो जीत। नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामाजिक शास्त्रे सराव प्रश्नसंच भाग 4 पाहणार आहोत। सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे, सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। प्रश्न क्रमांक 1, मौर्यकालीन समाजात व्यावसायिक व व्यापाऱ्यांचे जे संघ होते त्यांना टिंबटिंब म्हणत। या प्रश्नाचे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, श्रेणी। प्रश्न क्रमांक 2, चंद्रगुप्ताच्या मृत्यूनंतर झालेला मगधचा राजा टिंबटिंब। योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, बिंदुसार। प्रश्न क्रमांक 3, कलिंग प्रदेशावर स्वारी करणारा मगधचा राजा। योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, अशोक। प्रश्न क्रमांक 4, सम्राट अशोकाने कलिंग युद्धानंतर स्वीकारलेला धर्म। योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, बौद्ध। प्रश्न क्रमांक 5, बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी सम्राट अशोकाने आपला मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा यांना कोठे पाठवले। योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, श्रीलंका। प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी बरोबर विधान ओळखा। पहिलं विधान आहे, मौर्य काळातील लोकजीवन हे उद्योग प्रधान होते। दुसरं आहे, चंद्रगुप्त मौर्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता। तिसरं आहे, मौर्य साम्राज्याची 10 विभागात विभागणी केलेली होती। आणि चौथं आहे, मौर्य सम्राटांनी भारतीय कलांना उदार आश्रय दिला। आणि याचं योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4, मौर्य सम्राटांनी भारतीय कलांना उदार आश्रय दिला हे विधान बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 7, सम्राट अशोकाने उभारलेला प्रसिद्ध स्तंभ असलेले ठिकाण टिंबटिंब। योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, सारनाथ। प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा। पहिली जोडी आहे, रज्जुक जिल्ह्याचा अधिकारी। दुसरी आहे, ग्रामणी खेड्याचा प्रमुख। तिसरी आहे, गोप तालुक्याचा अधिकारी। चौथी आहे, समिती राजाला सल्ला देणारे मंडळ। आणि यामधील चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक 4, समिती राजाला सल्ला देणारे मंडळ। प्रश्न क्रमांक 9 आहे, बौद्ध धर्मीय ग्रंथ थेरी गाथा यामध्ये किती स्त्रियांनी 522 गाथांचा संग्रह केलेला आहे। योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, 73। प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी बरोबर जोडी नसलेला पर्याय क्रमांक लिहा। पहिला आहे, अष्टाध्यायी पाणिनी। दुसरा आहे, अर्थशास्त्र चाणक्य। तिसरा आहे, त्रिपिटक पाली भाषेतील बौद्ध ग्रंथ। आणि चौथा आहे, मौर्यकालीन भारताचे वर्णन सेल्युकस निकेटर। आणि याच्यामधील बरोबर नसलेली जोडी म्हणजे चुकीची जोडी, मौर्यकालीन भारताचे वर्णन सेल्युकस निकेटर। प्रश्न क्रमांक 11, मौर्य घराण्याचा शेवटचा राजा टिंबटिंब। योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, बृहद्रथ। प्रश्न क्रमांक 12, कुशाणांचा प्रसिद्ध राजा। आणि याचं योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, कनिष्क। प्रश्न क्रमांक 13, कनिष्काच्या काळात बौद्ध धर्माची 4थी परिषद भरलेले ठिकाण। योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, काश्मीर। प्रश्न क्रमांक 14, गुप्त घराण्याचा संस्थापक। योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, श्रीगुप्त। प्रश्न क्रमांक 15, दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात
आलेला चिनी प्रवासी. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 फाहियान. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणत्या गुप्त घराण्यातील राजाला शकारी असे म्हणत? याचे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 दुसरा चंद्रगुप्त. पुढील प्रश्न क्रमांक 17. गुप्त घराण्यातील विद्या कला संगीतप्रेमी होता असा राजा टिंबटिंब. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 समुद्रगुप्त. प्रश्न क्रमांक 18. सम्राट हर्षवर्धन साम्राज्याची राजधानी. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 कन्नौज. प्रश्न क्रमांक 19. हर्षवर्धनच्या काळात विद्वान बौद्ध भिक्खू चीनहून भारतात आलेला टिंबटिंब. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 युआन श्वांग. प्रश्न क्रमांक 20. सम्राट हर्षवर्धन कोणत्या धर्माचा अनुयायी होता? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 बौद्ध. प्रश्न क्रमांक 21. दर 5 वर्षांनी आपली संपत्ती लोकांना वाटणारा राजा. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 हर्षवर्धन. पुढील प्रश्न क्रमांक 22. हर्षवर्धन या राजाने आपला राजदूत टिंबटिंब देशात पाठवला. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 चीन. प्रश्न क्रमांक 23. दुसऱ्या चंद्रगुप्ताने आपल्या मुलीचा विवाह दक्षिणेतील टिंबटिंब सामर्थ्यशाली घराण्यात करून नातेसंबंध प्रस्थापित केले. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 वाकाटक. प्रश्न क्रमांक 24. गुप्त साम्राज्याचा पाया घालणारा राजा. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 चंद्रगुप्त पहिला. प्रश्न क्रमांक 25. सातवाहन राजा हा टिंबटिंब या ग्रंथाचा कर्ता होता असे मानले जाते. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 गाथा सप्तशती. प्रश्न क्रमांक 26. हरिसेनाचा मंत्री वराहदेव हा टिंबटिंब धर्माचा अनुयायी होता. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 बौद्ध. प्रश्न क्रमांक 27. प्रसिद्ध कवी टिंबटिंब हा पल्लवांच्या दरबारी होता. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 भारवी. प्रश्न क्रमांक 28. कोणत्या राज्याच्या काळात चिनी प्रवासी युआन खांग याने कांचीला भेट दिली होती? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 नरसिंहवर्मा. प्रश्न क्रमांक 29. सातवाहन राज्याची राजधानी. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 प्रतिष्ठान. प्रश्न क्रमांक 30. त्रिसमुद्रतोय पीतवाहन असे कोणत्या राजास म्हटले जाते? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 गौतमी सातकर्णी. प्रश्न क्रमांक 31. सातवाहन काळात पैठण भोकरदन बाजारपेठांतून माल टिंबटिंबपर्यंत जात असे. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 रोम. प्रश्न क्रमांक 32. चालुक्य घराण्याची सत्ता स्थापन करणारा राजा टिंबटिंब. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 पहिला पुलकेशी. प्रश्न क्रमांक 33. चालुक्याची राजधानी. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 बदामी. प्रश्न क्रमांक 34. खालीलपैकी बरोबर विधान कोणते ते ओळखा. आणि बरोबर विधान आहे सातवाहनांचे राज्य सध्याच्या महाराष्ट्र मध्य प्रदेश व आंध्र प्रदेशात पसरलेले होते. पुढील प्रश्न क्रमांक 35. अजिंठा लेण्यातील 16व्या क्रमांकाचे लेणे खोदवून घेणारा. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 वराहदेव. प्रश्न क्रमांक 36.
पल्लव राज्याची राजधानी? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 कांची. प्रश्न क्रमांक 37. पल्लव राजे कोणत्या पंथाचे आश्रयदाते होते? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 शैव व वैष्णव. प्रश्न क्रमांक 38. संगम साहित्य कोणत्या भाषेत निर्माण झाले? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 तमिळ. प्रश्न क्रमांक 39. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. आणि चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक 4 विशाखादत्त बुद्धचरित. प्रश्न क्रमांक 40. भगवद्गीता हा हिंदूंचा पवित्र ग्रंथ टिंबटिंबचाच एक भाग आहे. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 महाभारत. प्रश्न क्रमांक 41. बौद्ध धर्मग्रंथ टिंबटिंब. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 त्रिपिटक. प्रश्न क्रमांक 42. खालीलपैकी शल्यविशारद म्हणून टिंब प्रसिद्ध होता. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 सुश्रुत. प्रश्न क्रमांक 43. वाग्भट्ट याने आपल्या ग्रंथात टिंबटिंबची माहिती दिली आहे. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 रोगाची लक्षणे व उपचार. प्रश्न क्रमांक 44. नाट्यशास्त्र या ग्रंथाचे कर्ते. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 भरतमुनी. प्रश्न क्रमांक 45. 1 ते 9 अंक व 0 या संख्याचा वापर कोणत्या भारतीय गणितज्ञाने रूढ केला? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 आर्यभट्ट. प्रश्न क्रमांक 46. वराहमिहिर व ब्रह्मगुप्त हे टिंबटिंब होते. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 गणिती. प्रश्न क्रमांक 47. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे कोणत्या भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी सर्वात प्रथम सांगितले? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 आर्यभट्ट. प्रश्न क्रमांक 48. नाटककार व नाटकांचे नाव या संदर्भात चुकीची जोडी ओळखा. आणि चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक 4 कालिदास नाट्यशास्त्र. प्रश्न क्रमांक 49. आद्य शंकराचार्यांनी वैदिक तत्त्वज्ञानाच्या प्रचारासाठी लिहिलेला ग्रंथ. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 1 व 2 दोन्ही म्हणजेच गीताभाष्य आणि ब्रह्मसूत्र भाटा. प्रश्न क्रमांक 50. सुश्रुत याने आपल्या ग्रंथात टिंबटिंबची माहिती दिली आहे. आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 शस्त्रक्रियेची. तर हे होते एकूण 50 प्रश्न. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा.